रूपाने त्या क्रॅशमध्ये होते, मला विश्वासच बसत नाहीये. हे खूप दुर्दैवी आहे आणि मी मनापासून देवाचरणी एवढीच प्रार्थना करीन की त्या सगळ्या कुटुंब ज्यांच्यावर एवढं मोठं संकट कोसळलंय त्यांना ताकद देव आणि जे आपल्यातून या दुर्घटनेत गेले त्यांना मनापासून श्रद्धांजली अर्पण. स्टेपअप होतं त्याच्या आधी सगळ्या चाचण्या ज्या आहेत पार पडतात. विमान जे आहे ते ब्रिटनला जाणार होतं. जवळपास 1.5 लाख लिटर फ्युएल जे आहे ते विमानामध्ये होतं, कारण लांब पल्ल्याचा हे सगळा प्रवास होता. विमानाची तांत्रिक चाचणीमध्ये गडबड झाली. मला वाटतं आपण कोणीही जोपर्यंत ऑफिशियली भारत सरकारचं स्टेटमेंट येत नाही, सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाचं स्टेटमेंट येत नाही, काही तर्क काढणं योग्य होणार नाही. ॲक्सिडेंट झालेला आहे, तो कशामुळे काय झाला ह्याची अर्थातच इन्क्वायरी होईल. आणि माझा विश्वास आहे की राममोहन नायडू हे अतिशय सिव्हिल एव्हिएशनचे जबाबदार मंत्री आहेत, युवा मंत्री आहेत, चांगलं कामही करत आहेत. त्यामुळे माझा विश्वास आहे की सविस्तर त्याची इन्क्वायरी होईल. बघूया ना, आत्ता तर ॲक्सिडेंट झाला आहे, जरा रिपोर्ट तर येऊ द्या. रिपोर्ट आल्यानंतरच बघू काय होणार. काही क्रू मेंबर महाराष्ट्रातील देखील आपल्याची माहिती मिळते. अपर्णा माडिक असतील किंवा इतर असतील, सुनील तटकरे यांचे देखील नातेवाईक जे आहेत ते यामध्ये आत्ताची माहिती मिळते. सुनील तटकरे देखील अहमदाबादला निघतात. खूप अतिशय अस्वस्थ करणारी दुर्दैवी अशी ती घटना आहे. आणि ज्या 250 फॅमिलीज आणि त्या हॉस्टेलमधल्या ज्या फॅमिलीज त्यांच्यावर अतिशय दुःखाचा डोंगर खरं तर आता गेलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं आता त्यांना आधार देणं आणि त्यांना साथ देणं, त्यांचे गेलेले लोक तर आपण आणू शकत नाही, पण त्यांना धीर द्यायचं काम ही आपली नैतिक जबाबदारी. भाजप आणि काँग्रेसने पुढचे 3 दिवस सगळे कार्यक्रम रद्द केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ते सगळं ठरवलं. बघूया ना, आत्ताच आम्ही शॉकमध्ये आहोत. त्याच्यामुळे इट्स अनबिलिव्हेबल. आम्ही त्याच्यातूनच रिकवर होतोय आणि साजरं करण्यासारखं अर्थातच काही नाहीच आहे. सोशल मीडिया असेल, ट्विटर माध्यम असेल, त्यात मोठ्या प्रमाणात होम मिनिस्टर असेल, एव्हिएशन मिनिस्टर असेल, त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती. मला असं वाटतं मी रिपोर्टची आधी मागणी करेन, कारण का रिपोर्ट काय येतोय तो आधी बघूया आपण. आता एअर इंडिया ही प्रायव्हेटाइज्ड कंपनी आहे, त्यामुळे आता त्यांनी काय केलं आहे, त्यांना विकत घेऊन बरेच दिवस झालेले आहेत आणि नक्की कशामुळे हे झालं ह्याच्यासाठी मला वाटतं